महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक 5 वर्षाला पुन्हा निवडणूक रिंगणात उभं राहणाऱ्या उमेदवारांचं प्रमाण वाढत गेलंय। आश्चर्य म्हणजे यातील सरासरी 50% आमदारांना मतदारांनी पुन्हा निवडून दिलं आहे। 2014 मध्ये सर्वाधिक 231 आमदार निवडणूक रिंगणात होते, यातील 119 उमेदवार निवडून आले होते। महाराष्ट्रात 1962 साली पहिली निवडणूक झाली, तेव्हापासूनची आकडेवारी काय सांगते पाहूयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा। 1967 साली 270 पैकी 10 आमदार पुन्हा निवडणुकीला उभे राहिले, यातील 8 जणांना लोकांनी निवडून दिलं। 1972 साली झालेल्या निवडणुकीत 13 आमदार पुन्हा उभे राहिले, यातील 7 जणांनाच मतदारांनी पुन्हा विधानसभेत पाठवलं। 1978 मध्ये 288 पैकी तब्बल 109 आमदारांनी पुन्हा निवडणुकीत उडी घेतली, यातील 36 जणांनाच लोकांनी पसंती दिली। 1980 साली 288 पैकी 177 जणांनी पुन्हा निवडणूक लढली, यातील केवळ 81 जणांच्या गळ्यातच विजयाची माळ पडली। 1985 साली तब्बल 135 आमदारांनी मतदारांचा पुन्हा दरवाजा ठोठावला, यावेळी 77 जणांनाच मतदारांनी पुन्हा संधी दिली। 1990 मध्ये 184 जणांनी पुन्हा निवडणूक लढवली, यातील 107 आमदारांनाच मतदारांनी पुन्हा संधी दिली। 1995 साली 214 आमदारांनी पुन्हा निवडणूक लढली, यातील 112 जणांना लोकांनी पुन्हा निवडून दिलं। 1999 साली 223 आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले, यापैकी 135 आमदार पुन्हा विधानसभेत पोहोचले। 2004 साली 217 आमदारांनी पुन्हा रिंगणात उडी घेतली, यातील 129 आमदारांना मतदारांनी पुन्हा संधी दिली। 2009 साली 199 आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले, यातील 103 आमदार पुन्हा विधानसभेत पोहोचले। 2014 साली सर्वाधिक 231 आमदारांनी पुन्हा मतदारांचा दरवाजा ठोठावला, यातील 119 आमदार पुन्हा निवडून आले। 2019 साली 222 आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले, यातील 127 आमदारांना मतदारांनी पुन्हा विधानसभेत पाठवलं। यावेळी काय होईल यासाठी विधानसभा निकालाची वाट पाहावी लागेल। आजच्या व्हिडिओतील ही आकडेवारी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मधून आम्हाला नक्की कळवा।